तदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे प्रोफेसर सिल्वे लेवी असं सांगतात की देवी सरस्वतीच्या भक्तांमधून फक्त कालिदासाच्या भाग्यामध्ये होती एक अशी श्रेष्ठ रचना ज्याला एक श्रेष्ठ आदर्श ग्रंथ मानला गेला ज्याची भारतामध्ये प्रशंसा झालीच झाली शिवाय जगामध्ये पण मान्यता मिळाली प्रशंसेच्या भरपूर टाळ्या ज्या शकुंतला नाटकाच्या जन्मावेळी उज्जैनीमध्ये ऐकल्या गेल्या बऱ्याच शतकांनी मग त्याचे प्रतिध्वनी उमटले जगात जेव्हा विलियम जेम्सनी पश्चिमी देशांना पण या नाटकाचा परिचय दिला कालिदासाने आसमंतातील उंच त्या बुलंद तारकांच्या मंडळामध्ये जागा मिळवली जिथे हर नाव एका पूर्ण युगाच्या आत्म्याचा प्रतिनिधी बनून चमकत असतं प्रियंवदा गांधर्व विवाह केल्याने शकुंतलेनं स्वतःला अनुरूप पती तर मिळवलाय पण तरी माझं मन तिच्यासाठी निश्चिंत नाही का पण नगरमध्ये जाताच आपल्या अंतपुरातील स्त्रियांना भेटल्यावर त्या राजाला आठवण तरी आहे की नाही हिची तू विश्वास ठेव उद्या आता तीर्थयात्रेतनं परतल्यावर जेव्हा या बाबतीत जाणतील तेव्हा मग त्यांची काय प्रतिक्रिया होईल ते ह्याचं अवश्य समर्थन करतील अलख निरंजन अलख निरंजन असं दिसतंय अतिथींचे शब्द येतात पण मग परिचालेमध्ये शकुंतला बसली ना अगं हो परंतु आज तिचं मन तिच्याजवळ नाहीये चल चल ग चल अलख निरंजन हे मदिर नयने हे मदिर नयने अलख निरंजन केवळ तुम माझा मी अतिथी उभा आहे आणि तू अशा तऱ्हेने माझा अनादर करीत आहेस मदिर नयने केवळ तुम माझा नाही दिसत समोर आलेला तपस्वी मग हेच होईल शकुंतले की ज्याच्या जाळ्यामध्ये बुडालीस तू विसरून जाईल तो तुला अशा तऱ्हेने एक वेळा विसरून जातो स्वतः सांगितलेली गोष्ट ज्या तऱ्हेने नाही तुमच्या तपाचा प्रभाव ती नाही जाणत महाराज यासाठी पुत्री समजून तिचा हा पहिला अपराध क्षमा करावा मी दिलेला शाप मुळीच परतू नाही शकत आता तरी जर स्मारकाच्या रूपामध्ये दिले गेलेली पतीची कुठली स्मृती ही पतीला दाखवेल तर हिच्या शिशावरनं शापाची छाया उतरेल लगेच गेले तेव्हा राजश्रीने स्वतःच्या नावाची अंगठी
स्मारकाच्या रूपामध्ये शकुंतलेच दिली. आता म्हणजे शाप उतारायचा उपाय आपल्या जवळच आहे. खरंच. हे तर या यजमानांचं सौभाग्य आहे पुत्री, की दृष्टी धुरामुळे पोसट होऊन सुद्धा आहुती यज्ञाच्या आगीमध्येच पडली. चांगल्या शिष्याला दिलेल्या विद्येसारखंच तू आज माझ्यासाठी सार्थक सिद्ध झाले आहेस. मी आजच तुला ऋषींच्या संरक्षणामध्ये तुझ्या पतीजवळ पाठवून देईन. पण तात कण्व, तुम्हाला माहिती कशी मिळाली या घटनेची? मी हवनासाठी अग्नीच्या समीप बसलोच होतो, तेव्हा एका छंदमय श्रवणीय वाणीनं सांगितलं, शमी वृक्षासारखी आग घेतले तुझ्या कन्येनं स्वतःच्या आत, धरणीचं कल्याण करेल. दुष्यंत बीजा स्वतःमध्ये धारण केले. ही गोष्ट किती छान बघा घडली. हे बघा अनुसूया, ऋषी शारंग्रव आणि शारदत्तांना म्हणावं की पुत्री शकुंतलाच नेण्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावं. आता खिन्नता टाकत आहे माझ्यावर साया. हो, अडवले अश्रूस, पण स्वर आता ओला झाला. हे वनवासी डोळे वैराग्य सकट भिजलेत. आश्चर्य हे आहे, चिंतेच्या विषयानं घेरला आहे. ही माझी स्थिती. तेव्हा काय करत असावा घरमाळी, जेव्हा पुत्रीच्या वियोगाची येत असावी पाळी. वेदना किती, पीडा ही कशी अनुभव करत असावा, जेव्हा आपल्याच हातून आपली पुत्री देत असावा. प्रियंवदा, आर्यपुत्रांना भेटण्याची मनामध्ये खूप उत्सुकता आहे, परंतु आश्रम सोडून जाण्यामध्ये इतकं दुःख होत आहे की पाऊल पुढे नाही पडत आहे. शकुंतला, केवळ तुला आश्रम सोडून जाण्याचं दुःख नाही होत आहे, तू इथे नसणारेस यामुळे बघ सगळ्या आश्रमाची काय अवस्था झाली आहे. ती गवत पण खाल्लं नाही जाते हरणींकडून. नाचणाऱ्या मोराचा पाय अचानकच स्थिर झालाय. पिवळी पानं गळू लागलीत या वेलींवरून. मला तर वाटतंय, खरंच सांगू, हे सगळेच अश्रू वाहत आहेत. प्रियवनज्योत्स्ना, 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 प्रियवनज्योत्स्ना. जाण्यापूर्वी माझी बहीण वनज्योत्स्नाशी मी जरा बोलू. प्रियवनज्योत्स्ना, प्रियवनज्योत्स्ना, दूर जाते तुझे पासून गे, दूर जाते तुझे पासून गे. मज विदा कर, विदा कर. प्रियवनज्योत्स्ना, प्रियवनज्योत्स्ना, प्रियवनज्योत्स्ना. आपुल्या प्रियाला बिलगुन उभी तू, आपुल्या प्रियाला बिलगुन उभी तू. पण झुकलेल्या फांद्यानी, पण झुकलेल्या फांद्यानी आपुल्या बाहूमध्ये घे गे, आपुल्या बाहूमध्ये घे गे. काय जाणे केव्हा भेट गे, काय जाणे केव्हा भेट गे. प्रियवनज्योत्स्ना, प्रियवनज्योत्स्ना, प्रियवनज्योत्स्ना. दूर जाते तुझे पासून गे, दूर जाते तुझे पासून गे. मज विदा कर, विदा कर. प्रियवनज्योत्स्ना, 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 प्रियवनज्योत्स्ना.
ज्योत्स्ना रडू नकस बाळा, धीर धर. डोळे अश्रुपुरांनी भरून गेले आहेत. समोरची असमतोल धरणी आता नाही दिसत आहे. थांबव बाळा, थांबव तुझ्या अश्रूंना आता, कारण पदपथावर पाय तुझे नाही सरळ पडत आहेत. भगवान, मुलीला बंधुजन पाण्याच्या सीमेलगतच ऐकले सोडायला येतात. हा समोर नदीचा तट आहे, म्हणून जो पण संदेश द्यायचा आहे पुढे तो आम्हाला देत तुम्ही परत जाणे. पुत्रा शारंगराव, शकुंतलेस पुढे करीत राजास तू माझ्या वतीनं सांग. आज्ञा द्या भगवान. काय सांगाव मी? ध्यान राखायचं, तपस्याच आहे आमची संपदा. ध्यान राखायचं, अतिउच्च वंश मर्यादा. ध्यान राखायचं, विना हिच्या बंधूंची अनुमती घेता तुम्ही जेव्हा कसलंच हिला प्रीतिबंधनामध्ये, म्हणून ठेवा तशाच तऱ्हेनं की जशा राहत आहेत दुसऱ्या पत्नी तुमच्या. शेष आहे सर्व भाग्याच्या अधीन. आम्ही केवळ वधू संबंधी. करू नाही शकणार मुळी काय, स्वतःहून मुळीच काय नाही जमणार आपल्याला. पोरी, पतीकडून तुला मान मिळावा, मिळवला ययातीकडून शर्मिष्ठानं जसा. शर्मिष्ठाप्रमाणे तुला पण पुत्र चक्रवर्तीच मिळेल, पुरूसारखा. एक मात्र अजून सांगायचंय बाळा, गुरुजनांची सेवा कर. सपत्नींना तू सख्या मान. क्रोधित पतींना अधिक तिरस्कार पण दिला, म्हणून तू मात्र प्रतिकूल नाही बनायचंस. सेवका सुद्धा आदर दे, उदार राहा. सुख साधनांवर गर्व नाही करायचा बाळा. जर अशी वर्तणूक करशील, गृहिणीचं पद तू मिळवशील. पण जर विपरीत चालशील, मग कुळाचा अभिशाप बनशील. हे ध्यानामध्ये ठेव पुत्री, कधी विसरू मात्र नकोस. पण पर्वतावरून उघडलेल्या चंदन लतेसारखी पित्याची कोस सुटल्याने मी पण तिथे जगू तरी कशी? बाळा, बघ त्या वैभवशाली घरामध्ये तू अगणित कामांमध्ये गुरफटशील. दर पळीस व्यस्त राशील इतकी माझी आठवण नाही येणार. विसरून जाशील मला पण तू. वियोगाची पीडा पण विसरून जाशील तू. प्रणाम करते हो पिताश्री. पुत्री, जीवनामध्ये ते सर्व काही तुला मिळो जे तुझ्यासाठी माझ्या मनामध्ये आहे. मुलांनो, तुमच्या बहिणीला मार्ग दाखवा. शुभास्ते पंथाना. अरे भ्रमरा तू विस्मरले मंजिरीला रे, तू विस्मरले मंजिरीला रे. अरे भ्रमरा विस्मरले मंजिरीला रे, तू विस्मरले मंजिरीला रे. मधुचा मनी रे लोभ जागी, मधुचा मनी रे लोभ जागी. आम्र मंजिरीला चुंबिले, आम्र मंजिरीला चुंबिले. पणई तुकेच सर्वस्व कारे, पणई तुकेच सर्वस्व कारे. तू विस्मरले मंजिरीला रे, तू विस्मरले मंजिरीला रे. ओरे भ्रमरा विस्मरले मंजिरीला रे, तू विस्मरले मंजिरीला रे. हंसवती,
आहाहाहा. हा सूर संयोग. असं दिसतं देवी हंसवती सुरांचा अभ्यास करीत आहेत. मित्रा, या गीताचा शब्दार्थ पण थोडा समजाव. शब्दार्थ हा आहे की गायिकेस केवळ एक वेळाच आमचा प्रणय मिळालाय. अशा तऱ्हेने देवी हंसवतीने आमच्या जवळ तक्रार केली. हा प्रियेचा काही वियोग नाही. पण मग अशा तऱ्हेचे सूर ऐकल्याने माझं मन न जाणे का बरं उत्कंठित होऊन उठलंय. किंवा मग एक रमणीय दृश्य, एक मधुर शब्द जो सहसा एका व्यक्तीच्या मनास करतो आंदोलित असा. काय याचं कारण पुनर्जन्मीचे परिचय नाही, जे राहतात स्मृतींच्या पलीकडे. भाव सामावलेत मनाच्या एखाद्या अजाण गहनीमध्ये. एकाएकी जाग येते त्यांना. देवांचा विजय असो. हिमालयाच्या घाटीच्या वनातनं थोडे तपस्वी ऋषी कण्वच्या संदेशासहित आले. 2 स्त्रिया पण सोबत आहेत त्यांच्या. कण्वंच्या संदेशासहित तपस्वी आलेत? सोबत स्त्रिया पण आहेत? अगदी खरं. मग जा आणि उपाध्याय सोमराजना माझ्या वतीने म्हणावं की त्यांनी दूत तपस्वींचा विधिवत सत्कार करायचा आणि स्वतः सोबत आणायचं त्यांना. जशी देवांची आज्ञा. दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. दूर जाशी परीन तू मज. माझा का हा उजवा डोळा फडफडत आहे? अमंगल शांत होईल पुत्री. यावं तपस्वी. तपस्वी हो, हे आहेत वर्णाश्रमाचे रक्षक आमचे राजा. आसन सोडून हे तुमच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत. कोण आहे ती सोबत यांच्या? देहाचं लावण्यपणे लपलेलं ओढणी खाली लपवलेलं आहे का ते? कोण आहे ती त्यांच्या सोबत? तिच्या भोवती आवरण तपस्व्यांचं. दिसते ती अशी की लपली एक कळी पिवळ्या पानांमध्ये. कोण आहे ही सोबत यांच्या? कोण आहे? हृदया, काय इतकं आहे का आपण? आर्यपुत्रांच्या या भावनेचं स्मरण करून तू धीर धरायला हवास. तुमचा विजय असो राजा. मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. स्वस्ति देवाय. परत तपस्येमध्ये कुठली बाधा होत नाही ना तिथे? हे सदाचाराचे रक्षक, धर्मकार्याच्या सिद्धीमध्ये संकट कसली येणार? काय सूर्य चमकताना अंधार राहिलाय बाकी? ऐकून हे माझं राजा असणं सार्थक हो झालं. महर्षी कण्वांचं कुशल सर्व आहे. महर्षींसारख्या सिद्ध व्यक्तींची कुशलता बघा स्वतः त्यांच्या हातामध्ये असते. महर्षींनी तुमचा कुशल समाचार विचारल्याशिवाय सांगितलं काय आदेश दिलाय त्यांनी? की पारस्परिक प्रतिज्ञेच्या आधारावर तुम्ही जो आमच्या पुत्रीशी विवाह केला यासाठी आम्ही स्नेहपूर्वक अनुमती दिली आहे. तुम्ही सत्पुरुषांचे शिरोमणी, ही शुभताची मूर्तिमंत क्रिया वरवधूच्या रूपामध्ये तुम्हा दोघांना पण भेटवलंय का? ह्यानंतर मग कधी प्रजापतींची निंदा करायचं साहस कोणी केलंय? राजन, आता बघा, ही एका जीवास पण जन्म देणार आहे. ह्यामुळे तिच्यासोबत राहून धर्माचरणासाठी हिला इथेच तुमच्या जवळ ठेवावी. भद्रमुख, मला पण थोडं सांगावंसं वाटतं, किंतु कदाचित माझ्या बोलण्याचा हा अवसर नाही. तुम्ही सांगा, काय सांगायची इच्छा आहे? ना हिने घेतली आपल्या गुरुजनांची अनुमती, ना तुम्ही आपल्या परिजनांची संमती. तुम्हा दोघांमध्ये जे म्हणून हो झालं तो विषय म्हणजे असा आहे, बोलायचं काय त्यात? काय माहित आर्यपुत्र आता काय उत्तर देतील. अरे हे ही तुम्ही सर्वांनी कसली कहाणी सुरू केलीत? ओ, कसले आक्षेप आणि तिरस्कारपूर्ण शब्द आहेत हे. काय आता काय म्हणालात? कहाणी सुरू केलीत? तुम्हाला काय वाटतं की लोकव्यवहाराच्या गोष्टी केवळ तुम्हालाच कळतात?
विवाहित असून सती साध्वी राहिली पित्याच्या घरी जरी चिरकाल अशी, मग लोक काय जाणे तिला उगीच बिचारीच म्हणतील. ह्यासाठी पतीची इच्छा असो वा नसो, विवाहितेला राहावं लागेल संग पतीच्याच, मानत स्वतःचं पतिग्रह सुद्धा. तुम्हाला असं सांगायचंय की मी या तपस्विनीशी विवाह केलाय म्हणून? हे हृदया, आता तुझी आशंका तुझ्या समोर आहे. काय हे एका राजासाठी उचित आहे की स्वतः केलेल्याचा पश्चाताप पण त्याला धर्ममार्ग नाही दाखवते? पण अशी अशुभ कल्पना तुम्ही कसल्या आधारावर करीत आहात? हाय रे ऐश्वर्याचा मद, तुझ्यातनच फुटत असतात अशा विकारांच्या महानद्या. तुम्ही खूपच आक्षेप करीत आहात माझ्यावर. पुत्री, लाज सोड. मी स्वतः ओढणी काढते आता ही, ज्याने स्वामी तुला ओळखतील. हे मदिर नयने, हे मदिर नयने, त्वं केवळ त्वं माझ्या हृदयामध्ये. मदिर नयने. हे रूप असलं सुलभ इतकं, पण हे ग्रहण केलं की नाही केलं संशयामध्ये आहे मन. हिचा स्वीकार करायचा की म्हणायचं नाही. असं दिसतंय मी तो भ्रमर जणू आणि कमळ पाण्यातच आहे. अस्पान नाही करू शकत मी. बिचारी तुषारांनी भिजली. राजा, चुप का हो असे? असं आहे तपस्वींनो, खूप खूप विचार करून पण मला आठवत नाहीये की मी हिचा केव्हा पत्नीच्या रूपामध्ये स्वीकार केलाय. समजा हिची गर्भलक्षणं बघून पण जर मी हिचा स्वीकार करूच तर हे क्षत्रिय उचित कार्य नाहीच आहे. यांना तर विवाहामध्ये पण संदेह आहे. आता तर दूरपर्यंत पसरलेली मनाची आशालता सर्वथा तुटून गेली. सोपवतात जसं चोरलेलं धन धनस्वामी चोरासमुळी, सोपवतात महाऋषी दूषिता पुत्री तुम्हास हो, जिला तुम्हीच केली दूषिता. चोर स्वामींचा करणार अपमान. राजन, आम्ही केला पाहिजे आता तुमचा सन्मान. तू थांब जरा शारंगराव. हे बघ शकुंतला, आम्हास होतं ते सांगायचं आम्ही सांगितलं आहे. उत्तरामध्ये हे जे सांगत आहेत ते पण तू ऐकलंयस. विश्वास बसण्यासाठी यांचा आता जे म्हणून तुला सांगावंसं वाटतं सांग तू. तेव्हा यांचा कसा अनुराग होता आणि आज यांचं असं बोलणं. यांना आठवण करून देऊन तरी काय होणार. पण माझ्यावरचा कलंक तर मला मिटवावाच लागेल. यासाठी जरा बोलते आता. आर्यपुत्र, पौरव, तेव्हा आश्रमामध्ये तुमच्या सद्भावपूर्ण बोलण्याने माझं हृदय पूर्ण जिंकलं. मग शब्दांसकट तऱ्हेतऱ्हेची आश्वासनं देत आज अशा तऱ्हेच्या वृक्ष शब्दांनी मला तिरस्कृत करणं काय तुम्हाला शोभा देत आहे? शांतम पापम. करीत आहेस तू वंश सुद्धा माझा कलंकित. शिवाय सांगत आहेस की कोण पतित. सत्य पण हे आहे, घाणेरडी नदी जेव्हा तोडत तट बाहेर येते, सतशील नदीची धार पण होते मलिन तेव्हा, म्हणून तटाचे वृक्ष पण होतात धाराशाही. असं जर खरोखर म्हणता मला परकेसरी समजत हे सगळं असं, मग मी तुम्हाला एक स्मृतिचिन्ह दाखवून तुमची आशंका दूर करू शकते. हो, सुसंगत बाब आहे ही. माझ्या पोटातली कुठे गेली अंगठी? बघ, असं असेल नदीमध्ये तीर्थजलाची वंदना करते समय तुझ्या हातातनं खाली पडली असावी. ह्याला म्हणतात स्त्रियांची धूर्त बुद्धी. आणि काय, हे पण भाग्याने आपली प्रभुता दाखवलीये. मी अजून सांगते आठवण तुम्हाला दुसरी. आता म्हणजे मला ऐकायलाच हवं. तो लक्षात असेल बघा, एक दिवस जेव्हा तुम्ही कमळाच्या पानांच्या दोणामध्ये भरलेलं पाणी तुमच्या हातामध्ये घेतलं आणि हो हो मी ऐकत आहे. तेव्हा दीर्घापांग नामक एक मृगपाडस, ज्याला मी माझ्या मुलासारखे मानायचे, आपल्या जवळ आला. बिचारा प्रथम पाणी पिल या विचाराने तुम्ही त्याला स्नेहाने तुमच्या जवळ बोलवलं अगदी. परंतु तो तुमच्याशी परिचित नव्हता म्हणून तो तुमच्या जवळ नाही आला. मग पण तेच पाणी जेव्हा मी माझ्या हातामध्ये घेतलं तेव्हा तो मृगपाडस पाणी पिण्यासाठी उतावळी झाला. तुम्ही म्हणालात हसत लगेच की लोक फक्त आपल्यांवरच विश्वास करतात. तुम्ही दोघं वनजीव म्हणालात ना?
काम साधण्यासाठी अशी मस्त मस्त आणि खोटी बोलणी करीत केवळ विषयासक्त व्यक्तींनाच बघ आपल्या बाजूस खेचलं जाऊ शकतं. ऐका, योग्य नाहीये असलं कथन. तपोवनामध्ये वाढलेली ही लेख कट कपट वगैरे एकदम जाणतच नाही. ही वृद्ध तपस्विनी, पण न शिकवता उडणं ही पशूंमधल्या मादींमध्ये बेहद चतुराई. शिवाय मग मानवी बुद्धिमत्ता असावी. अहो, तिची आपण काय करणार भलाई? कोकिळा काळी मस्त सूरवाली, उडत नाही पिल्ल बिचारीची जोपर्यंत अन्य पक्ष्यांकडनं करवते पोषण तोपर्यंत. जन्मजात चतुराई. अनार्य, जसं तुमचं स्वतःचं हृदय आहे, तुम्ही तसं सगळ्यांचंच समजता का हो? गवत टाकून झाकलेल्या विहिरीसारखं तुम्ही धनाच्या भांड्यामध्ये स्वतःची वास्तविकता लपवलीत. दुसरं कोण तुमचं अनुकरण करणार आहे? वनामध्ये राहिल्या कारणाने हिच्या क्रोधामध्ये कपट नाहीये. डोळ्यांमध्ये आहे क्रोधाची लाली. नाही वक्रता तरी रुष्ट वाणी. नाही स्वरात वेगळेपणा, पण कापत आहे अधर खालचा. भाराने वाकल्यात वक्र भुवया तिरप्या, एकाच आहेत स्थानावर विचलित. मला संशयाने बघून हिला जो क्रोध येत आहे यात कुठल्या प्रकारचं कपट पण नाही दिसत आहे. हिला वाटतंय की मी निर्मम हृदयी आहे, जो विसरलाय हिला आणि हिच्या बरोबरच्या एकांतातल्या प्रणयास पण. करीत नाहीये आता स्वीकार. कदाचित यामुळेच हिचे डोळे झाले असावेत लाल आणि भुवया अशा तऱ्हेने तिरप्या की जणू एका झटक्यातच हिने तोडलं असावं धनुष्य कामदेवाचं. बघा हो भद्रे, दुष्यंताचं चरित्र सर्व लोक जाणतात. माझ्या प्रजेमध्ये पण कोणी असं कार्य नाही करणार. धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, काय भाकलू परे माही, काय भाकलू परे माही. धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, काय भाकलू परे माही. आपणा समलोक जाणे, आपणा समलोक जाणे, आपण त्राता नियंता. धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय. नारिणी हो उक्त विषय पण काय भला कथावा. नारिणी हो उक्त विषय पण काय भला कथावा. नियती तुझी गे शर्मेने झुकणे झुकूनी राहणे. नियती तुझी गे शर्मेने झुकणे झुकूनी राहणे. धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, काय भागलू परे माही. आपणा समलोक जाणे, आपणा समलोक जाणे, आपण त्राता नियंता. धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय, धर्म काय धर्माचरण काय. पुत्री, पुरुवंशावर विश्वास करीत तू एका अशा व्यक्तीच्या हातांमध्ये आता पडलीस ज्याच्या तोंडामध्ये मध आहे आणि हृदयामध्ये विष. निर्वाद स्वेच्छाचार अशाच तऱ्हेने खूप मन सोलत आलाय. जर मिलन एकांतातलं, मग हेच आवश्यक की प्रथम मिळवायचा परिचय व्यक्तीचा, ज्याचं हृदय अज्ञात. बघ मग स्नेह सुद्धा रूप घेणार बहिणी माझ्या शत्रुतेचं. तुम्ही ऐका हो, माझ्याकडनं कुठलाच अपराध नाही हो झाला. तुम्ही हिच्या बोलण्यावर विश्वास करीत माझ्यावर निराधार आक्षेप करीत आहात. अहो ऐकलं तुम्ही ही लोक तर कटकपट काय जन्मापासून जाणलं नाही, बोलणं नाही तिचं विश्वसनीय. मग जो विद्या समजत शिकला धोका देणं बोलणं म्हणायचं त्याचं विश्वसनीय म्हणायचं. मग सत्यवादी पुरुष तो. आता माना चला मी हा असाच आहे. केवळ तुम्ही लोकच सत्यवादी आहात, पण या बिचारीसह धोका दिल्याने आम्हाला मिळणार काय? अधःपतन होणार तुमचं. पौरवांमध्ये कुणाचं अधःपतन होणार हे बोलणं विश्वास करण्यासारखं नाही तपस्वी. राजा, अधिक सांगणं म्हणजे मुळीच काही नाही. आता आम्ही गुरूंच्या आदेशाचं पालन केलं आहे म्हणून आता जाणार. हिचा करा स्वीकार तुम्ही की द्या तिला नकार. तुमच्या पत्नीवर तुमचा पूर्ण आहे अधिकार. चला गौतमी, निघायचं इथनं. या माणसाने मला धोका दिलाय आणि तुम्ही सर्व पण मला सोडून जात आहात. पण शारंगदेव, आता ही परितक्त्या इथे काय करणार? अपराधिनी, ही आता तुझी कसली स्वच्छंदता आहे?
हे तू जाण आता शकुंतला की जर राजाचं म्हणणं सत्य आहे तर तुझ्यासारख्या कुळकलंकनीचं काय होणार आम्ही नाही जाणत. आणि तुला वाटत असेल की शीलपावन आहे आपलं, मग कर आता स्वीकार पतीच्या घरामध्ये दासी बनून राहणं. यासाठी तू आता इथेच राहा, आम्ही आता चाललो. या बिचारीला का कोसता तुम्ही तपस्वी? चंद्र कुमुदास पण सूर्य कमळास फुलवतच आलाय. संयमशील पुरुष परस्त्रीपासून सदा विमुख राहतात. राजा, जरी मानलं गेलं की मानसिक संतुलनाच्या कारणाने तू या मुलीस पण विसरला असावास, तरी पण काय पत्नीचा परित्याग करण्यामध्ये तुम्हाला पापाची आशंका नाहीये? राजपुरोहित तुम्हीच सांगावं की उचित अनुचिताचा निर्णय कसा व्हावा. माझी मती काम नाही करत की ही नारी असत्य सांगते. या संशयामध्ये मी बनू पत्नी परित्यागी की एका परक्या स्त्रीचा भोगी? मग असं करायचं का? तुम्ही आज्ञा द्या की प्रसव होईपर्यंत ही माझ्या घरामध्ये राहील. असं का हो? बघा, चांगल्या ज्योतिषाने पहिलंच तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला चक्रवर्ती पुत्र होणार. ऋषिकन्येचं मूल या लक्षणाने युक्त होईल. मग हिला तुम्ही आदरपूर्वक तुमच्या अंतःपुरामध्ये आणा, नपेक्षा मग हिचं आपल्या पित्या घरी जाणं निश्चित आहेच. जशी तुमची आज्ञा. पुत्री, माझ्या मागं ये बघू. धरणी तू फाटत का म्हणून नाहीस? मी तुझ्यामध्ये सामावले असते. दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. दिन ढळे पण छाये सतरुते. महाराज, आश्चर्य महाराज. काय झालं आता? देव, एक खूपच अद्भुत गोष्ट घडली आहे. काय आहे ती? जेव्हा कण्वांचे शिष्य निघून गेले तेव्हा स्वतःच्या भाग्याला दोष देत हात वर करून जेव्हा रडू लागली ती बालिका, काय झालं तेव्हा? त्याच क्षणी अप्सरेसारखी ज्योत उतरली गगनातनं. स्त्री सदृश्य आणि घेऊन बालिकेस ती आपल्या कुशीत अदृश्य झाली. ती आश्चर्य. मी तर आधीच तिचा अस्वीकार केला होता. आता व्यर्थ कुठलाही विचार करण्यात काय लाभ? तुम्ही जाऊन विश्राम करावा. हो, गेलीये ती. गेलीये बिचारी मुनिकन्या. अपमानित होऊन गेली ती. नाही स्मरण किंचित मला पण. मी तिला पत्नी मानलं केव्हा पण. मग का उठते मनामध्ये पीडा गहन खोलवर पण? का म्हणून विश्वास की बिचारी सत्य सांगत आहे गेली. होती गेली बिचारी मुनिकन्या. अपमानित होत गेली इथनं. मल्लिका, मल्लिका, आर्यमातुल, तुम्ही या वर्षामध्ये? ह्या वर्षापासून वाचण्यासाठी तुझ्या घराशिवाय दुसरा आसराच नव्हता. म्हटलं जे असेल ते. माझ्यासाठी तर तू आजही तीच मल्लिका आहेस. आत या ना. कोणी म्हणाला तुम्ही उज्जैनी सोडला आहे? राजप्रासादामध्ये राहण्यासारखी अधिक कष्टाची स्थिती जगामध्ये असू शकत नाही मल्लिका. आता पुढे बघू तर पहारेकरी जात आहेत, मागे बघू पहारेकरी येत आहेत. खरंच सांगतो, मला केव्हाच समजलं नाही बघ पोरी
की मी पहारेकरांच्या पुढे जातोय की पहारेकरी पुढे जात आहेत. इथे या गोष्टीचं फार सुख आहे. ना कोणी वाकत वंदना करीत इथे, की ना किंवा मला या बाबतीत भ्रम होत आहे की मी आहे पुढे की पहारेकरी. यावर्षी वर्षा नाही जात आहे. कपडे सुकवण्यासाठी आग पेटवू? तू या घराची काय स्थिती केली आहेस मल्लिका? अंबिका गेली तर ह्या घराची स्थिती पण बदलली. हे खरंय की कालिदासाची पत्नी प्रियांगू मंजुरीने तुझ्यासाठी वस्त्र शिवाय सुवर्णमुद्रा पाठवल्या, पण तू परत केलीस. मला मुळीच आवश्यकता नव्हती त्यांची. म्हणे तिने या घराच्या परिसंस्कारासाठी पण शिल्पकारांना सांगितलं होतं. मला इथे परिसंस्काराची आवश्यकता नाही दिसली. आग पेटवू? वर्षा थांबली आहे. तू सौराष्ट्राचा कुठला समाचार ऐकलास? मी केव्हा घराच्या बाहेर जातच नाही. कुठला पण समाचार कसा मी ऐकणार? पण समाचार हा आहे की सम्राटाचं निधन होऊन गेलंय. सौराष्ट्रामध्ये विद्रोही शक्ती डोकीवर काढतायत. बिचाऱ्या तिथल्याच एका घायाळ सैनिकाकडनं माहीत झालंय की कालिदासाने सौराष्ट्र सोडलंय. तो पुन्हा उज्जैनीच गेला असावा. नाही, तो उज्जैनीच नाही गेलाय. मी पण तिथनच येतोय. लोक सांगतायत म्हणे त्याने संन्यास घेतलाय. तो काशीला गेलाय. नाही, पण हे सत्य नाही असू शकत. मी जे म्हणून काही सांगतो बघ, सत्य नाही होत ते. यासाठी मी बोलत नाही काही. तो काशीला गेलाय तरी मी खोटं बोलतोय. समजा नाही गेलाय तरी खोटं बोलतोय. तुला बरं वाटलं आता? तू अशी का उभी? पण मला बघून आश्चर्य झालं. आश्चर्य? माझा अजूनपर्यंत विश्वास नाही बसत की हे स्वप्न नाहीये. नाही, हे स्वप्न नाही, यथार्थ आहे की मी इथे आहे उभा. 11 दिवसांची यात्रा केल्यावर थकलेला मोडलेला मी इथे आलोय की इथलं यथार्थ म्हटलं बघावं. तुला खरोखर ओळखता नाही येत. तू पण ओळखली जातेस कुठे? हे घर पण किती बदललंय. मी मात्र विचार करत होतो की सर्व काही बस तसंच असावं, सर्वच्या सर्व यथास्थान. परंतु काही पण मुळीच यथास्थान नाहीये. तू सर्वच्या सर्व बदललंस मल्लिका, सर्व काही. मी मुळीच नाही बदलले काही. खरंय, संभव आहे तितकं नाही बदललंय जितकी माझी दृष्टी बदलली. बरेच दिवस असा इकडे तिकडे भटकल्यावर मग इथे आलोय. सौराष्ट्र जातेवेळी ज्या कारणाने इथे येणं नाही झालं, आज बस त्याच कारणाने आलोय. आर्य मातुलांकडनं समजलं तू सौराष्ट्र सोडलं आहेस. लोक समजतात की मी संन्यास घेतलाय, किंतु मी संन्यास नाही घेतलाय. मी बस केवळ मातृगुप्तच्या कलेवरातनं मुक्त झालो, म्हणजे पुन्हा कालिदासाच्या कलेवरामध्ये जगू शकेन. नाही, बंदच राहू दे द्वार. जा बघ कोण आलंय ते. कोणी पण असू शकेल. या वर्षामध्ये कुणाला पण आश्रयाची आवश्यकता पडू शकते. बघावं तेव्हा दार बंद असतं, बघावं तेव्हा दार बंद असतं. कोण आहे हा? मला वाटतं मी हा स्वर ओळखतो. मी कसं सांगणार आहे, पण तो मरू दे कोणी पण. मला इथनं उज्जैनीला नव्हतं जायचं का? बघ, मला ही आशंका होती की राजधानीचं वातावरण मला आवडेलच, शिवाय माझ्या जीवनाची दिशा बदलेल नक्की. आणि ही आशंका निराधार नव्हतीही. मी बस तिथे राहून जे म्हणून लिहिलं तो इथल्या जीवनाचाच संचय सगळा. मी जेव्हा जेव्हा लिहायचा प्रयत्न केला
तुझ्या आणि माझ्या जीवनाचा इतिहास पुन्हा पुन्हा रंगवलाय. आणि जेव्हा त्याच्यापेक्षा वेगळं लिहायचा प्रयत्न केला तर तेव्हा रचना प्राणवान नाही बनली. मेघदूताच्या यक्षाची पीडा माझी पीडा आहे. मग विरह दमयंती यक्षिणी, तू मल्लिका. यद्यपि मी स्वतःचं इथे वास्तव्य शिवाय तुला नगरामध्ये बघायची कल्पना केली. अभिज्ञान शाकुंतलमध्ये शकुंतलेच्या रूपामध्ये तूच माझ्या समोर होतीस. रघुवंशामधला अजचा विलाप माझ्याच वेदनेची अभिव्यक्ती आहे. इच्छा होती तू हे सर्व वाचावस, किंतु सूत्रमुळी असं तुटलं. पण सूत्र केव्हाच नाही तुटलं. तुझ्या सगळ्या रचना माझ्या जवळ आहेत. सर्व अभाव मला वर्षांपासून जे सलत राहिलेत ते आज खूप मोठे प्रतीत होतात ग मल्लिका. मी बऱ्याच पूर्वी हे परत केले पाहिजे होते. किंतु तसं ह्याच्याही पुढे जीवन शेष आहे. आपल्याला परत अंतातना आरंभ करता येईल. मल्लिका, हा कोणाचा स्वर रडण्याचा? हा माझा वर्तमान आहे कालिदास. तुझा वर्तमान? अरे उघडे, पडला रे घसरत आणि आता पडला खड्ड्यामध्ये. किती वेळा सांगितलंय भाऊ, विलोम इतका उंच तू नको रे चढूस. पण बापडा विलोम का मानणार रे? आकृती ओळखीची वाटते, पण व्यक्ती नवाच वाटतोय. आकृती खूपच बदललेली आहे, किंतु व्यक्ती आज पण तोच आहे. म्हणजे तू होय? तू माळ मल्लिका, तू अजूनपर्यंत कालिदासाच्या अतिथ्याचा उपक्रम नाही केलास. बऱ्याच वर्षांनी कोणी अतिथी घरामध्ये आलाय आणि त्याचे आतिथ्य न व्हावं. जर अतिथी बऱ्याच वर्षांनी एकदा आलाय, माहीत नाही परत कधी येणार आहे की नाही. तू सांगत होतास तुला परत अंतापासून आरंभ करायचा आहे म्हणून. मी सांगितलं की मी परत अंतापासून आरंभ करणार म्हणून, किंतु बघतोय की समय अधिक शक्तिशाली आहे. कारण तो प्रतीक्षा नाही करत. अमेरिकन विद्वान आर्थर रायडरनी कालिदासास मोठा आदर देण्यासाठी म्हणून लिहिलंय, शायरीमध्ये लय मिळवणं खूप साधं, वैचारिक समज पण अशी मोठीशी नाहीये. तरीही या दोन्हींचा संगम विरळाच मिळत आलाय. आजपर्यंत पूर्ण जगामध्ये असा संयोग कदाचित 1 डझन वेळाच होऊन गेलाय. कालिदासामध्ये हा मधुर संगम होता, म्हणून त्यांचं नाव
सोफोक्लीस, वर्जिल शिवाय मिल्टन सोबत घेतलं जातं. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.